लातूरात निवडणूक विभागाचा गोंधळ की षडयंत्र, लोकशाहीचा उत्सव की प्रशासकीय गोंधळ। जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी खाडगावमध्ये संतापजनक प्रकार समोर आलाय। चक्क उमेदवाराच्या कुटुंबाचीच नावे मतदार यादीमधून गायब झाली आहेत। एवढंच नाही तर गावच्या सरपंचांच्या घरच्यांना आणि विद्यमान सदस्यांना देखील मतदानापासून रोखण्याचा घाट घातला जातोय का, असा सवाल आता उपस्थित होतोय। काय आहे हा निवडणूक विभागाचा चमत्कारिक प्रताप, पाहूया रिपोर्ट मधून। जिल्हा परिषदेचं रणसिंग फुंकलं गेलंय, पण खाडगावमध्ये निवडणुकी आधीच लोकशाहीचा खून होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। निवडणूक विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण गाव हादरलंय। कुटुंबाच्या सदस्यांची नावे यादीतून गायब झाली आहेत, सरपंचांच्या घरच्याची नावे गायब, आणि कहर म्हणजे जे सध्या सत्तेत आहेत त्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे सुद्धा या यादीत नाहीयेत। एकीकडे काँग्रेस आक्रमक झाली आहे, कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं जातंय, पण दुसरीकडे उत्तर द्यायला कोणीच तयार नाही। निवडणूक अधिकारी खुर्चीवरून गायब आहेत तर त्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत। मग प्रश्न पडतो की जनतेने दाद मागायची कुणाकडे? संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न नेमका कुणाच्या इशारावर सुरू आहे? प्रशासकीय चूक आहे की राजकीय षडयंत्र, याचे उत्तर अजून मिळालेलं नाही। पण खाडगाव मधील या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदार यादी जी आहे ते 24/11/2025 ला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। त्यानंतर नामनिर्देशन पत्र भरायची तारीख ही 21 जानेवारी होती। नामनिर्देशन पत्र भरले, त्यानंतर उमेदवार फायनल झाले। आता मतदान 7 तारखेला आहे, ते सुद्धा 2 दिवस एक्सटेंड झालंय म्हणून 7 तारखेला मतदान आहे। आणि काल 3 तारखेला खाडगाव मधल्या मतदारांना असं समजलं की 3 तारखेला त्यांच्या त्या भागातले, त्या मतदार यादीतले 2800 नाव हे तहसीलदारांनी वगळलेली आहेत। अतिशय बेकायदेशीर असं कृत्य या तहसीलदार महोदयांनी केलेलं आहे। त्यांनी त्याच्यामध्ये 21 जुलै 2025 चा 16 जुलै 2025 चा एक निवडणूक आयोगाचा निर्देश पत्र आहे, त्या पत्राचा आधारे त्यांनी ती वगळण्याची कृती केली आहे। परंतु हे पत्र सुद्धा त्यांनी पूर्ण व्यवस्थित त्याचा अभ्यास न करता केलंय। त्या पत्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव चुकून जर अंतिम मतदार यादीत राहिला असेल किंवा त्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल तर ती करता येईल, ती सुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या 3 वाजायच्या आत, अशी तरतूद आहे। परंतु त्या पत्राचा गैरवापर करून सत्ताधाऱ्याच्या दडपशाहीच्या पोटी तहसीलदार महोदयांनी 2800 नावं मतदार यादीतून वगळलीत। पैकी बरीच नावं अशी आहेत जी की आज खाडगाव ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, विद्यमान उमेदवाराच्या कुटुंबियाचे नावं त्यात आहेत। हे सत्ताधाऱ्याच्या दबावापोटी हे तहसील कार्यालय, निवडणूक निर्णय अधिकारी कुठेतरी काम करतायत, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। कारण ही सगळी जी कारवाई केली आहे ती सगळी 21 तारखेत केली आहे, बॅक डेट मध्ये। 21 तारखेला कारवाई केली होती तर मग तिला आजपर्यंत प्रसिद्धी का दिली नाही? काल 3 तारखेला प्रसिद्धी द्यायची काय आवश्यकता होती? आधीच केली होती तर आम्ही कागदपत्र मागतो तर आम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत कागदपत्र दिली जात नाहीत। एवढंच जर कायदेशीरपणे हे कारवाई केली असतील तर ते कागदपत्र द्यायला भीती काय वाटते? साधी पंचनाम्याची कॉपी आजपर्यंत भेटलेली नाही आम्हाला, कुठल्याही गोष्टीची उत्तर दिली जात नाहीत। आणि ज्यावेळेस आम्ही सांगितलं की इथं ग्रामपंचायत सदस्यांची, त्यांच्या कुटुंबियांची नावं वगळलेली आहेत, खाडगावमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या व्यक्तींची नावं वगळलेली आहेत, कारण काय तर महानगरपालिकेत मतदार यादीत नाव आलंय म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं एवढी निवेदनं दिली, एवढे आक्षेप दिले, त्याच्यावर कधी कारवाई झाली नाही दुबार मतदाराची। आत्ताच का केली? का गरज पडली अशी? कुठेतरी विरोधी पक्षाला मदत व्हावी या भूमिकेतून ही कारवाई केलेली आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। भारतीय जनता पार्टीला जर खरंच अशा पद्धतीने निवडणुका घ्यायच्या असतील, अशा पद्धतीने जर मतदान करून घ्यायचं असेल तर निवडणुकाच न घेतलेल्या बऱ्या। आणि त्याच्यामध्ये एक नोटीस काढली आहे उमेदवारांना ह्या मतदार यादीबद्दलची सूचना द्यायसाठी म्हणून एक बैठकची नोटीस काढली आहे। जाणून बुजून त्या बैठकीची तारीख सुद्धा दिलेली नाही कुठली, कारण त्यांना हे सगळं बॅक डेट मध्ये करायचंय। त्यांच्याकडे CCTV फुटेज आहे, त्याचं प्रोसिडिंग आहे,
सगळ्या गोष्टी आहेत आमच्याकडनं. त्या मतदार यादीच्या वगळणीबाबत लेखी उत्तर घेतलंय, लेखी जबाब तिथं दिलेला आहे वकिलांच्या माध्यमातून उमेदवारांनी. हे कशासाठी केलं होतं मग 21 तारखेच्या बॅकडेट मध्ये करायला? अतिशय गंभीर बाब आहे. आम्ही याची दाद निवडणूक आयोगाकडे मागतोय, कोर्टामध्येही जाऊ आणि हे आम्ही आधी कदापि याला सोडणार नाही. याच्या मागे जे कोणी असतील त्यांना याची शिक्षा भेटल्याशिवाय राहणार नाही. अधिकारीच नाही आहेत, ही पद्धतच आहे. मागच्या वेळेस सुद्धा विधानसभेला असा अनुभव आलेला आहे आम्हाला. आणि काल पण आमचे इथं वकील दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत इथं बसून आहेत, तरी कागदपत्र देत नाहीत. त्यातला एक कागदपत्र फक्त पंचनामा 3 तारखेत केलेला, तिथे फक्त एक सिंगल झेरॉक्स काढून त्यांना सर्टिफाईड करून द्यायचे आहे. त्याच्यासाठी त्यांना वेळ नाही. अजूनही ते आलेले नाहीत, अजूनही कॉपी भेटलेली नाही, जेणेकरून कोर्टात सुद्धा जाता येऊ नये ना. अशा पद्धतीचं हे कुठेतरी षडयंत्र रचलं जाते असा आमचा आरोप आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.